नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. आता 2-3 दिवस जो नुरा कुस्ती चालू आहे जी टीव्हीवर बघतोय ती काही मनाला पटत नाही हो. म्हणजे आपला मुद्दा जो आहे की रुपाली चाकणकर ज्या बलात्कारी भोंदू खरात बरोबर पार्टनर इन अ क्राईम होत्या, यांनी एसआयटीची चौकशीच नाही लावली आहे. त्यांनी म्हणजे एसआयटीचे अधिकारी हे रुपाली चाकणकरांना वाचवतायत का? विषय हा आहे की त्यांच्याकडनं भरपूर माहिती मिळेल. तुम्ही आज त्यांच्या मुलीला त्यांची बायको तर फरार झालीये, मग तुम्ही काय चाकणकर फरार व्हायची वाट बघताय का? आता त्याच्यातही असा विषय एक नवीन आलेला जो आहे त्याच्यामध्ये आता मी जर पाहिलं तर समता पतपेढी जी आहे त्यांचे दादांचा ज्या दिवशी अपघात झाला म्हणजे 27 आणि 28 तारखेला भरपूर एसएमएस खरात चाकणकर आणि त्या बँकेचे पण एसएमएस झालेले आहेत. त्याचं कारण काय आहे? मग घातपातामध्ये खरात यांचा संबंध आहे का? चाकणकरांना अजितदादा नकोसे झाले होते का? कुणासाठी तरी अजितदादा नको होते का? कुणासाठी तरी ती खुर्ची रिकामी करायची होती का? हा दाट संशय येतोय. आणि निश्चितच ह्याच्यात जे 27-28 तारखेचे मेसेजेस आहेत, जे एसएमएस आहेत, तारखेनुसार माझ्याकडे आलेत, प्रचंड प्रमाणात आहेत. ते का बरं? समताचे जे तुमचे कॅशच्या ट्रान्झॅक्शन पण खूप झालेले आहेत ना. एसएमएस मधनं कळतात ना की तुमचे हे कॅश ट्रान्झॅक्शन देणारे कोण किंवा कॅश ट्रान्झॅक्शन या कॅश आल्या कुठनं, हा अहवाला आला कुठनं खरातकडे, कोण आहे त्याचे मध्यस्थी, कुणाला दादा नकोसे झाले होते, ही माहिती घेतलीच पाहिजे ना. म्हणजे कुठं तरी मला असं वाटतंय जे अमोलदादा मिटकरी, रोहितदादा पवार आणि अंजली दमानिया जे बोलतायत ना ते खरं आहे. कुठं तरी दादांचा घातपात झाल्याचा संशय दृढवतोय. ते साबित होईलच. पण मला हे कळत नाही की एसआयटी वाल्या सातपुते मॅडम तुम्ही रुपाली चाकणकर यांना बगल का दिली आहे? त्यांच्याकडनं एसआयटीची चौकशी होणार नाही का? आम्हाला स्पष्ट सांगा. पहिला असं होतं की एखाद्या केसच्या बाबतीत काही होत असेल तर त्यावेळेस पोलीस प्रेस घ्यायचे, इथपर्यंत प्रसाद आपला जो तुमचा काय म्हणतात ना प्रोसेस झालेली आहे, इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे हे सांगायचे. पण आता तर आम्हाला काहीच कळत नाहीये. अचानक कुठनं तरी कळतं की आता खरा त्यांच्या बायकोला बोलवणार आहे, तर खरा त्यांच्या मुलाला उचललं, काल कळलं खरा त्यांच्या मुलीची पण रुपाली चाकणकरांची एन्क्वायरी का नाही? आता त्याच्यात आणखीन विषय असा की हे जे सगळे एसएमएस किंवा फोन कॉल झाले हे दमानियांकडे आले. एका माणसांनी दिले, ज्याच्याकडे माहिती असेल त्यांनी दिले असतील किंवा तो खरा त्यांच्या तिथला पण असेल, त्याच्याकडे सगळा डाटा असेल, त्यांनी दिलं असेल. आली तर बिघडलंय काय? ती सोशल वर्कर आहे, अंजली दमानियांनी माहिती दिली, त्यांना अटक करा. म्हणजे याच्यापुढे एखादा चांगला माणूस काय कळलं तरी सांगणार नाही की तुला कसं कळलं. अहो ती बाई सांगतेय ना, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या कोणत्याही राजकीय छत्रछायेखाली नाहीयेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या सगळ्या माहिती घेतात, जनतेला देतात. का त्रास? का तिला अटक करा? आणि ठीक आहे, तिला सीएमओ ऑफिस मधनं आलं, मग तुम्ही सीएमओ ऑफिसला जा विचारा. त्यांना कशाला टार्गेट करताय? त्या त्यांच्याकडे जी काही लपवत नाहीत ना, जी माहिती आली ती देतात. आणि त्या माहितीतनं ती माहिती जर आली आहे तर ती माहिती एसआयटीकडे पण आहे ना. मग एसआयटी त्यावर काय चौकशी करते हा जाब विचारा. हा जाब तुम्ही तिथल्या पोलिसांना विचारा, जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स आहेत त्यांना विचारा. त्या बिचारा दमानिया बाईंना पार अगदी सगळे तुटून पडले हो त्यांच्यावर. तिला हरवायला तिच्यामध्ये काही नाहीये, तिला काही कोणतं पद नाही, काय नाही. ती एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून समोर आली. पण ती जी माहिती देते त्या माहितीने तुम्ही जाब विचारा ना. सीएमओला विचारा, डीसीएमला विचारा, पोलिसांना विचारा, एसआयटीच्या ऑफिसर्सला विचारा. पण नाही, यांच्याकडे अरे कुठनं आली? पण ती माहिती आली ना. दादांच्या अपघाताच्या दिवशी घातपात झाल्याची शंका होती, आता एसएमएस मिळतात, प्रूफ मिळतात, कॅश समतामधनं कॅश ट्रान्झॅक्शनचे एसएमएस मिळतात. बरोबर 27-28 ला कसे वाढले ट्रान्झॅक्शन? कुठनं आला हा पैसा? देणारा कोण? करा ना डिक्लेअर. बस त्या बाईंना त्रास द्यायचा कशाला? बोलू देत ना त्यांना. त्यांच्याकडनं आम्हालाही माहिती कळते. आमच्याकडे आम्ही एक
सांगतो, आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही पुराव्यानिशीच बोलतो. आणि खास करून दमानिया मॅडमच्या हातात कागद असेल तरच त्या बोलतात, हे मी आतापर्यंत पाहिले. पण तिला अटक करा. कशाला अटक करा? तिने तुमचे कॉल चेक केले म्हणून? मग ज्यांनी पाठवले त्याच्या मागे लागा ना. त्यांनी डिक्लेअर केलं. त्यांच्याकडे जर माहिती आली तर त्या डिक्लेअर करणारच ना. बऱ्याचशा माहिती आहे एसआयटी कडे नसताना पण त्यांच्याकडे लोक पाठवतात. कारण का एसआयटी जर प्रामाणिकपणे करत असती ना तर या मॅडमकडे पेपर आले नसते, ही माहिती आली नसती. अजूनपर्यंत जी क्राईम इन पार्टनर रुपाली चाकणकर आहे, जी आपल्या महिला आयोगावर अध्यक्ष होती, एका पक्षाची महिला अध्यक्ष होती. अहो मला आता तर बीडवरनं 2-4 बायकांनी फोन करून सांगितले, आता मी हे सांगितलं तर तुम्ही त्यांना अटक कराल. त्या म्हणल्या अपॉइंटमेंटसाठी 10,000 आणि 5,000. काम करायचं असेल तर हिऱ्याची अंगठी, सोन्याची नथनी, चंदेरी साडी. काय म्हणजे काय कठीणच होतं. दुकानच लावलं होतं बाईंनी, एकदम फुलटो दुकान. आणि एक लक्षात ठेवा, सामाजिक कार्यकर्तीला मरण नसतं. तुम्ही तिला कितीही ट्रोल केलं तरी ती तिचं काम बंद करत नाही. त्यांच्याकडे जर माहिती आहे, त्यांच्याकडे लोक एका विश्वासाने जात असतील आणि ती विश्वासार्हता असेल तर तुम्हाला का त्रास? कशाला अटक करा हो? अंजलीताई, तुम्ही बरोबर बोलताय. लोक तुमच्या बरोबर आहेत. फक्त आमची मागणी हीच आहे की शेवटपर्यंत पाठपुरावा करा. कुणाच्या सांगण्यावरून करू नका. तुमच्यावर आरोप निश्चित होत असतील, पण शेवटपर्यंत पाठपुरावा करो. आम्ही सगळ्या महिला, आमच्या महिला स्वतः लढतायत पक्षासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, तर महिलांना न्याय मिळावा म्हणून. या दोन्ही भक्षकांनी, म्हणजे जी रक्षक असताना जी भक्षक ठरली अशी रुपाली चाकणकर आणि हा दुसरा नालायक भक्षक खरात बलात्कारी, या दोघांना शिक्षा झाली पाहिजे, हाच आमचा हेतू आहे. आणि याच्यासाठीच आम्ही लढत राहणार. कितीही आम्हाला ट्रोल केलं तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.